अष्टपुत्रा महालक्ष्मी पाठ. श्री गजानन प्रार्थी मी तुला तव बुद्धीला नाही वा तुला असो कृपा तुझे दिन वात्सल्य पूर्ण कराया सुमनारा भला आत्ता नममी ब्रह्मकुमारी हंसरूढी वागीश्वरी वाणी शोभे दक्षिणाकारी विजयमूर्ती सर्वदा अष्टपुत्रा महालक्ष्मी असो प्रसन्न भक्ता लागी संकट निवारो लागो लागी ऐशी प्रार्थना करीते ऐशी हे महालक्ष्मी सनातन परी नूतन आहे नूतन भक्तासाठी येई धावून मनकामना पूर्ण कराया जाण मनुष्य मात्राचे मनजन्म मृत्यू असं कारण बंधनात ठेवणारी आणि मुक्तीही देणारी सहज की मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्षयो भक्त पडे चिंतेत कैसे वर्णू जन्माची माता तो प्रत्यक्ष आदिमाता उभारून हात दे भक्तासी देत तसे आशीर्वचन लेकरा तू भिवू नको लेकरा तू दाखवू नकोस अज्ञान स्वतःच म्हणू नको मी प्रसन्न असल्यावर जरी म्हणसील नाही केले वाचन नाही ऐकला कथा कीर्तन शब्दरचनेचे ज्ञान जरी नाही म्हणसील परी माझा आहे वरदहस्तो तू जे लिहिसील ते सत्य होते कैसे लिहू काय लिहू कैसे रचना करू ऐसे शंका ना आणि मनी जागृत स्वप्न सुसुप्ती चौथी तुका इच्या व्याप्ती सुखदुःखा पलीकडे असून सतत जागा अससी तू हा माझा असे तुला वर येणे पावसी पहिल्यावर माझे चरित्र जैसे वर्णसील तैसे ते घडलेले असेल की असा मातेने देऊनीवर मला केले धैर्यवर त्या योगे मी पामर लेखनाला सिद्ध झालो सप्तशक्ती जी मार्तंड पुराणांतर्गत तिच्या आधारे लिहित सावनी अन्य म्हणून स्फुरत वैशाला सत्ययुगी दर्शन मी दिले होते सप्तशृंग निवासिनी अर्ध्या मात्रेचे स्वामिनी म्हणून विशेष पवित्र जाणूनी माणसात आणि तू तैसेच ज्ञानचक्षु उघडून अंबेचे घेई दर्शना कोल्हापुरी मनी जाऊन जाई जा लवला ही महाकाली आणि महालक्ष्मी महासरस्वती नम्र होई आईचे पीठ पाहिल्याचा आनंद होईल तुझ लागी मग जा वेगी तुळजापुरी भवानी मातेचे चरण धरी या योगे दुसरे पीठ पाहिल्याचे पुण्य लागेल भक्ताला अनेक राहिले एक पीठ मोहूरगड वासिनीचे ते पीठ भक्तजन सर्वत्र मातापूर म्हणून म्हणती की ऐशी ही देवीचे पीठे ओठ ध्यानी आणि बानीट दर्शनाने याची खचित इच्छापूर्ती होईल तुझी अर्धी मात्रा सप्तशृंगी गडनिवासिनी दुसरे पीठ कोल्हापुरी तिसरे पीठ तुळजापुरी चौथे पीठ मोहूरगडी या सर्व पीठांना ओटपीठ म्हणतात जाणा याच्या घेता दर्शनाला मनकामना पूर्ण होतात हल्लीच्या धगधगीत जीव झाला विस्कळीत कोणताही पदार्थ स्वस्त आणि सहज मिळायची ना एकवेक वस्तू मिळवावया अगणित प्रयत्न जातीवाया शेवटी कसे तरी करून पोटोबा साधारण सुखवतात तुझ्या दर्शनास तो तयारी केली तो वाहन चालकांनी आळी घेतली म्हणते आम्हालाही काही सुखसोयी नसते की राहावयास खोली नाही काजा टोपता पोहडता येत नाही जिकडे जावे तिकडे जागा नाही म्हणून हाकलतात आमच्या विसाव्याची सोयी करा आमच्या खाण्याची आभाळ थांबवा ठाई ठामे विश्रामधामे खोली तरी साकशिव आम्ही बापा पुता करुनी वाहन चालकाची समजूत घालून ठाईचे मार्ग अडथळे दूर करती कारभारी जरी वाहने चालू झाली परी ती पूर्णपणे भरलेली नवीन प्रवासी घेण्याचा खळवळ चाले सर्वदा भक्त प्रार्थीले अंबेला भक्त प्रार्थीला आईला या अशा या गर्दीला कैसे आम्ही तोंड देऊ येथूनच अंबाबाई माझा तुला नमस्कार जरी चुकत असे ना तरी पदरात घे आईला करुणा आली तिने वाहन चालकाला दया उपजविली चालकाने भक्त मंडळींना जागा दिली गेले सुखरूप गडावरी नंतर रस्त्यामध्ये काही कोटे अडथळे जरी आले होते आईच्या कृपेने दूर झाले झडकरे सकळ यात्रा शेवटास गेली देणी मागणी बहुत झाली त्या देण्या पाहिजे वैतागून गेला की खोली भाडे वीज बिल डॉक्टर बिल किराणा बिल पेपर बिल आणि फेरीवाला बिल या बिलांनी बिलविले मस्तकी यात्रेत गेला 15 दिवस तेवढे खाडे कामास या योगे पगारास खूप खाडा पडली की असे अनेक विघ्ने यात्रेस येती दिसती स्वच्छ म्हणून रात्यास्थळी उपासनेचे महत्त्व असे विशेष की आपला कामधंदा न सोडता गाव न सोडून न जाता महालक्ष्मी अष्टपुत्रा देवीची उपासना करता येते की सर्व आधी उठावे उठून निर्मळ व्हावे स्नानालाही आठवावे तुम्ही भाविक भक्त हो जरी असेल लहान खोली तरी देवीपुरती जागा राखावी त्या देवीपुढे जागा ठेवावी आपल्या उपासनाच्या जयंती मंगळा काली भद्रकाली कापालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वादी नमी अंबिका परमेश्वरी कृष्ण शंकर पूजिते इंद्राणी इंद्र पूजिते इच्छा साऱ्या पुऱ्या करा
पुऱ्या करी प्रणव असोचा ओंकार, त्यातील आकार उकार मकार या तिन्ही मंत्रासहित तूच असशी जगदंबे. तू संध्यादेवी आणि सावित्री, विश्वाची जननी. विश्वापलीकडे तू असती आणि संहार देवता, महाविद्या, महामाया, महाबुद्धी, महास्मृती. मोहकारी तूच असती. महादेवी, माहेश्वरी, मूल प्रकृती तूच असती. सत्व रज तमो जन्मदेसी. कालरात्री महारात्री तू भयंकर मोहरात्री. तू श्री, तू ईश्वरी, तू ह्री अनबोध लक्षणा बुद्धी. तू लज्जा, तू तुष्टी, शांती क्षमा अन तूच तुष्टी. खड्गधारिणी, शूल धारिणी अशी भयंकर तूच अससी. गदा शंख चक्र घेऊन रक्षिस भक्तास सदा. धनुष्य बाण आणि श्रीशुंड परी शोभते तव करवृंद. लक्ष्मी निवासत पुण्यवंताच्या, अलक्ष्मी निवासत पापियांच्या. बुद्धी हृदयात ज्ञानजनांच्या आणि श्रद्धा हृदयात सज्जनांच्या. लज्जा हृदयात कुलवंताच्या. तूच वस्ती माते तुझी असा तुला माझ्या मते असो नमस्कार. निरंतर निरंतर मदमत्सर काम क्रोध दंभ मोह हे 6 राक्षस छळती मजंगे रात्रंदिन. रगडून टाकी आई गे भक्तासी पसरोहनी परी सोनी विनवणी. देवीने रगडिले अवगुणी, म्हणाले भक्ता प्रेमळवाणी. वत्से भिवू नको, वत्से भिवू नको. वत्सेला आला धीर, तिने ध्यानी लाविला साचार. नेत्र मिटुली करकमळा, देखता देखावा हर्षला. एके करी ब्रह्मबाळा, द्विजे करी विष्णू निर्मळा. तिसरे करी शंकर बाळा, अवलोकिली अतिहर्षे. ही पाहुणी दिव्य घटना सुखावली. कामिनींच्या कामना प्राप्ती तसे आपल्या नयना. हटू नका रे हटू नका, मला या बाळमूर्ती फार आवडल्या. चित्ता माझी माझ्या रुजल्या. मग चौथ्या करी दृष्टी रोकित्या दिसले दृश्य अभिनव. सत्वगुण मूर्ती 5 सत्वगुण मूर्तिमंत. चौथ्या हाती श्री दत्त भगवंत, राहिली कामिनी निवांत. पुढे कथा कैसे वर्तली. सत्वगुण मूर्ती पाहता पाहता गेला हरपून चित्त. कितीतरी वेळ बाळदत्त पाहत निवांत बैसे. तैसेची तू माय माझी कृपेची सावली. म्हणून वाट असे पाहिली माझी भक्ती फळाला आली. ऐसे आता वाटते की भक्तीचे हे महिमान देव पाहिल्याशिवाय राहेना परी. दृढ भक्ती असल्याविना काहीच हाती लागेना. तरी आता माझी आई ऐसेच अंतकरणी बसूनी राही. मला निरंतर सुख देही हेच मागणी असे की काय. तोच काय झाले कसे झाले. 5वे हस्तकी राजमूर्ती ती पाहुणी. राजास बळ गेला हरकून विशेष की. प्रत्यक्ष यशाची ती मूर्ती, म्हणून सुयश तिजला म्हणती. दर्शन स्मरणे चित्ती अपयशाचे नाव नाही. ऐशे सुयशाला पाहुणी कामिनी गेली हरकून. म्हणून मजसम भाग्यशाली कोणी या पृथ्वीतळी नसेच की. 6व्या हाताकडे पाहता बाळी. श्री प्रत्यक्ष कर कमळी. लखलखीत तेजाने डोळे दिपून गेले कामिनींचे. तैसेच धैर्य धरुनी पाहे नीट न्याहाळूनी. मूर्तिमंत सुवर्ण अवतार घेऊनी. बाळरूपे दिसत तसे सुवर्ण सुखाचे निदान. पैसा सुखाचा साधन, अप्राप्य वस्तू जाण. स्त्रीमुळे सहज मिळते की काय, परी मिळत नाहीत मायेची माणसे. आणिक अष्टपुत्रा देवी सामदेवत ही उमस तिजला होतीच. असो देवीच्या 7व्या हातात प्रत्यक्ष धैर्याची बाळमूर्ती पाहुनी संतोषली कामिनी. धैर्यवंत ती झाली. डचकणे बिचकणे सारे काही यापुढे सारे सरले पाही. हा भरवसा कामिनीस आपोआप आला असे. औदर्याचा पुतळा 8वे हाती देवाच्या शोभला. तो पाहताच सोनसळा समाधीन गडून गेली की. नारीच्या समाधी उतरली. डोळे उघडून पाहू लागले. तो देव्हारानं आपली खोली देखोनी आली भानावरी पूर्णपणे. इतके वेळ जे पाहिले ते स्वप्नच होते भले. देवी पुढे बसल्या जागी पडले म्हणून म्हणत असे दिवा स्वप्न. थोडा खिन्न थोडा सावचित्त, आशावादी झालेसे चित्त. दुसरे दिन पण प्रत्यक्ष अनुभव घेण्यास सिद्ध झाले. दुसरे दिनही मातेने पुनश्च चारित्र्य दाविले. कृपेने भानावर येता कामिनी आठवू लागली अलंकार. हिऱ्या मोत्याचा लखलखाट. जणू दीप उजळते असंख्यता. डोळे दिपून गेले क्षणार्धात. सर्व तेजायमान दिसत तसे. मग आईने कृपा केली. लखलखाट शांतता आली. नक्षत्राचे रत्नहार गळ्यात दिसले मनोहर. एक अक्षराची भीक महाकवी पाशी मागोनी दे तुझ्या कृपेचा वरद हस्त. म्हणून लिहिता आले काय. देवीने म्हणते स्वयं मला. थोडक्यात वर्णी रे मम स्वरूप. हे ऐकून धीर मला पुनश्च प्राप्त झाला की. मोकळे केस पाठीवरी, रत्नजडित मुकुट शिरावरी, डळडळीत कुंकू कपाळावरी, उगवत्या सूर्यबिंबाप्रमाणे पाताळ शोभायमान, अति कुंसरी
कंचिक्की देदीप्यमान असुनी ब्रजचुडे आंब्याच्या सर्व हाती अतिशोभा देती की आटी हाती आटे बाळे पाहून तेथीची दृष्टी खेळ जगन्माता खेळती बाळे पाहुनी कौतुक वाटत असे. पद्मजा तू पद्मावती पद्मा म्हणून अवतरसी म्हणून कमळावती अतिप्रीती आई तुझ्या असे की भाव माझा मोठा साहित्याविषयी मी ओखाटा पूजाद्रव्याचा बोबाट मजपाशी नसेच गे जे काही मिळते पानपत्र तेच आणिले अत्र हेच पानफूल अर्पिणे गोड करून घे आंबे तू कोणता का हो पत्र कोणतेही असो फूल कोणतेही असो फळ आणि पाणी शुद्ध तैसेच भक्ताचं भाव जाणून मी घेते स्नान करून असेल त्या द्रव्याचे अतिसंतुष्ट मी होत असे. पत्र पुष्प फल तोय देवीचे हे वचन मनात वागवी बाले पूर्ण या कारणे तुझा संभ्रम दूर होईल संपूर्ण की क्या जे काही सहज साध्य असेल तेच पूजाद्रव्य मज अर्पिले तेने करून मी संतोषले एके बाळे माझे वचन हे नको करू आटापिटा नको हिंडू दारी दरवटा हळद कुंकू आणि फुलपाणी यावरी मी संतुष्ट आहे. जो काही साखरखणा असेल तुझपाशी दुधाचा थेंब असल्यासी अथवा गुळाचा खडा अर्पिसी याने मी संतुष्ट बाळे. मंगळवारी उपवास करी दुपारी अथवा रात्री केव्हा तरी एकदा उपवास सोडी नेहमीसारखे जेवण करी उगेच निम्मे जेवू नको सात्विक अन्न सेवन करी माझे स्मरण हृदयांतरी केल्याविना काळ तुझा व्यर्थ घालू नको गे आई तू अंबाबाई मूळ माता अष्टपुत्रा भवानी इष्ट संख्या पुत्र देऊनी कामना माझी पुरी करी पुत्र देई ग सुंदर पुत्र होऊ दे चतुर पुत्र निघू दे गुणवान ऐशी प्रार्थना तुला की पुत्र असावा राष्ट्रप्रेमी पुत्र असावा कुलाभिमानी मात्या पित्यासाठी त्यांनी दुर्मिळ पदार्थ ही संपदा व्हावा अनियतेने द्रव्य न जोडावे अनियतेने पदार्थ मात्र नाना आणावे आई तुझ्या भजनी तत्पर असावी रात्रंदिन मम पुत्र भल सर्वांचे भले असावे सर्वांचे भले करावे कोणी दुःखी नसावे ऐशी ऐसे कांक्षी मम पुत्र सर्वजनाच्या आशीर्वादे करुणी आणि तुझा कृपावरदान मम पुत्र दीर्घायू होऊन यश कीर्ती मिळवले की धन्य धान्य निवास लोकात्मान बहुत बोलका पंडित कर्तव्य दक्ष सर्व गुणी असेल की आई तुझ्या कृपे करून मुका देईल व्याख्यान जे ऐकून श्रोतेजन उल्हास पावतील की पांगळा जरी असेल तरी तो धावत सुटेल गिरिकंदर ओलांडतील यात अनुमात्रा शंका नसे. माते माझी कृपा झाल्यावरी मतिमंद पंडित साचारा साही शास्त्रे जाणणारा का न होईल की दुःखे निसरून जातील भले दिवस येतील भयभयी थोडी न उरेल यात तिळ मात्रा संदेह नसे की अष्टपुत्रा महालक्ष्मी सदैव आरेस आहे सारवा साक्षी. या पाठाला आरंभ मंगळवारी प्राचित्य पुन्हा येईल की मळीन वस्त्र लिहून स्नानादी उरकल्या वाचून कुलदैवताला स्मरल्या वाचून पाठास आरंभ करू नका. श्री गणेशाला नमन करा शारदा मातेचे चिंतन करा महालक्ष्मी अष्टपुत्रा मनात आठवा हेतू परिपूर्ण करील तीच की आजच्या नित्यनियोगात इष्ट जितके हवेत पुत्र तितके प्रार्थुनी मागा निश्चित देवीच्या एकनिष्ठ बाळानं शरणागत मी आलोय माझ्या मनीचा भाव जाणं ऐशी जाणीव ठेवून पाठाचे वचन करावे करुणामृत हृदय आई गे कृपा करी दिनावरी गे अज्ञाने मी तुझे लेकूर गे भेट दे मजला त्वरे गे सुवर्ण रत्नांकित मुकुट शिरी मळवटे शोभे कुंकुमचिरी कंकणे कंकणाची मनगटी नासिक अति सरळ हनुवटी काय वर्णुत स्वरूपाची शोभा शेषाच्या थकला जिभा जिथे मी कायसी बापुडी घुगुरटे गरुडा पुढे जसा तुझा उत्सव मंगळवारी मंगल वाजती अति कंसरी सनकाधिक ऋषी मुनी द्यानी तुझं निशिदनी तया पासावं मी अज्ञानी कैसी करावी भक्ती हे कळेना परिभाव माझा खरा तो पाहून मजवर कृपा करा महालक्ष्मी अष्टपुत्रा करी मज कृपापात्रा जय अंबे महालक्ष्मी द्याते तुला धाव पाव अंबिके उघडी नेत्रद्वारवर दस्त ठेवी गे माते आले शरण तुझं ऐसे प्रार्थना करीत क्षणिक एकाग्र बैसता प्रसन्न झाली महालक्ष्मी माता वरद हस्त ठेविले हस्त ठेवीत ते मस्तकी पुलकित काय झाली की अति उल्हास चित्त उपजोनी गेली हरकून कामिनी महालक्ष्मी काय वरदे इच्छाप्रमाणे घडत दृढ ठेवी भाऊमनी पाठ सतत करीत जा माझे चिंतन केल्यास मी सदा प्रसन्न तुझवरी याविषयी अनुभव तुझा आला की नाही बरे तुझं इष्ट पुत्र होतील ते सौख्य नांदतील धन्य धान्य निवास आणि आरोग्य यात कमतरता नसते गे थोर मोठे वडीलधारी तुझं चाहतील गे नारी बरोबर तुझं विषयी मनात आदर बाळगतील तुझं परिसवयाने लहान तेही तुझवर प्रेम करतील मुख्य म्हणजे पतिराज्य
त्याचे पूर्ण कृपा तुझवरी असेल की संसार धंदा सांभाळून माझे करीत जा, चिंतन माझे करीत जा, पूजन आणि हा पाठ वाचित जा. दर 11व्या मंगळवारी शक्तीप्रमाणे नैवेद्य करी, एका सुवासिनींना अर्पण करी अथवा गोमातेस. प्रत्येक 11 मंगळवारी पूजापाठ आटोपल्यावर हा 11 पोथ्या समर्पण करी. वाचणाऱ्या नारींना असे वाचविल्यावर तुला काही न कमी पडे. सुख, यश, पुत्रप्रेम यात न्हाऊन निघशील की. पतिप्रेम आणि उद्योग, धंदा, आरोग्य आणि संपदा याविषयी कमी न पडे. जगदंबा दृढ धरी हा भाव भक्ती करी कमला. भाव तिचा असो निर्मला. भावबाळे आकळीन तिने स्वयं. अष्टपुत्रा महालक्ष्मी. इति अष्टपुत्रा महालक्ष्मी वरदस्तोत्र संपूर्ण.